सर थोडं पुढे सर, गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण आलं होतं समोर, आणि त्यात अशातच ठाण्यातील भिवंडी भागामध्ये जे आहे ते शिक्षकांचा जो पेपर असतो TET, तो पेपर फुटी प्रकरण समोर आलेलं आहे. किती गंभीर गोष्ट म्हणावी लागली. महाराष्ट्राची परंपराच बदलली. महाराष्ट्रात फक्त सगळं फुटतच. आमदार फुटतात, खासदार फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटत एवढं, बाकी काय राहत नाही. काय नवीन काय. MPSCचे पेपर फुटले, MBBS चे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. आम्हाला गांभीर्यच नाही कसं, आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला जायला नाही. सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाही तेव्हा असे प्रकार बिंदास चालू असतात, बिंदास. त्यामुळे याच्यात काही प्रतिक्रिया काय नाही, परत तेच होणार. री एक्झाम घेऊ, चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना ताब्यात घेऊ, चालेल. ह्याच्यावरती काय उत्तर येणार आहे? काही येणार नाही. सर, अधिवेशन चालू आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडतात तर काय होतं? कोणाला काय फरक पडतो? अधिवेशन चालू आहे, चला मी आता येऊरला तुम्हाला घेऊन चालतो. जंगलामध्ये, मध्य जंगलामध्ये भिंत बांधली जाते. अहो, जर कोणाची जमीन नाही ह्या बाजूला आणि त्या बाजूला, तर तुम्ही मध्ये भिंत कशाला बांधताय? कोणातरी जमीन काढून द्यायची आहे. म्हणजे आता येऊर सारख्या भागामध्ये वनखातं झाडं तोडताय, याच्या अर्थ त्रिवार तिसरा आश्चर्यच नाही. हो, नुसतं भोंगत राहायचं, असं काही करायचं नाही. लोक सर, विश्वास नांगरे पाटलांचा एक प्रश्न आहे. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जाऊन संघाची माहित होतं ते चड्डी घालतात. परंतु पाहिलं तर नीट पेपर फुटीनंतर जे आहे ते हा जो TET पेपर फुटी प्रकरण आहे त्यामध्ये प्रशासनाने खऱ्या अर्थाने गंभीर दखल घ्यायला हवी होती. अशा प्रकार घडू नये म्हणून तरी देखील पेपर फुटी प्रकरण समोर येतो वारंवार. सरकारला गांभीर्याने काही घ्यायचंच नाही. आम्ही निवडून येणार आहोत. मशीन आमच्याकडे आहेत, पैसे आमच्याकडे आहेत, पोलीस आमच्याकडे आहेत. ज्या यंत्रणा निवडणुकीसाठी कामी राहतात त्या सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. आम्ही निवडून येणारच आहोत. पेपर फुटले काय, डमी जाऊन बसला काय, आम्हाला काय फरक पडतो? आम्हाला आपली सत्ता पाहिजे. सत्तेत नाही येणारा पैसा पाहिजे, पैशात नाही येणारी सत्ता पाहिजे, सत्तेत नाही येणारा पैसा पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांना आता बदलणार आहे. मी बाबा, माझं काय केंद्रापर्यंत संबंध सर, ऑपरेशन टायगर 0.3 ची चर्चा देखील सुरू आहे. 14 आमदार देखील फुटणार आहेत. शिंदेसोबत सगळ्या विरोधी पक्षाने तर बात करून टाकायला, सगळे विरोधी पक्ष ठेवूच नका. 100 कोटी रुपये घेऊन टाका. मला जरी 100 कोटी घेत असते तर घेऊन टाकते. लाजलाच त्या सोडूनच दिली सगळ्यांनी, तर आपण कशाला धरून घेऊया? त्यांना सोडून लाजाही वाटत नाही. विरोधी पक्षात आहे 50 आमदार, तेही फोडायचे. म्हणजे काय तुम्हाला काय, तुमची सत्ता काय 300 आमदार करणार की काय? आणि त्याच्याने काय चांगली सत्ता होणार? सक्षम विरोधी पक्ष नेता, सक्षम विरोधी पक्ष हा चांगल्या लोकशाहीची ताकद असतो. सरकारला प्रश्न विचारले गेले पाहिजे की नाही, तरच जनतेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रश्न विचारली माणसंच जिवंत ठेवायची नाहीत. लोकशाहीच्या माध्यमातून त्याला खतमच करून टाकायचं. कशाला ठेवतात? 288 आमदारांपैकी 280 आमदार तुमच्या बाजूला घेऊन टाका. एकदाचा विषय कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार ह्या भीतीने सगळं फुटणार. कोणीही फुटणार, काही फुटणार. फुटू द्या, फुटू द्या. काय काय एक माणूस राहतो ना जिवंत. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 27,000 समोरच्या पक्ष होते आणि एवढं 200-300 समोर होते. त्या 200-300 जणांनी 27 जण 1000 मोडक्याच काढून अतिरेक करून जनता बदलायची. जनता नाही विकत घेऊ शकत. झाले, एकदा घेतली, लाडकी बहीण दिले, एकदा पैसे दिले, एकदा 2दा हे दिले, आणि अख्ख्या सिस्टीमचा वाटोळ केला. कोण भीतीत घाबरते? बिंदास मारून टाकलं त्या ट्रेनमध्ये, त्या पुणे बिंदास ढकलून दिला होणाऱ्या नवऱ्याला. भीतीच राहिली नाही. कारण पेपर वाचताना सेटिंग होत आहे, मॅनेज होत आहे सबकुछ, मॅनेज होत आहे सबकुछ म्हणलं म्हणजे झालं, डुबलं सगळं. विरोधी पक्ष हातात झाला असं वाटतं. मी तरी काय हाताश बिताश होत. मी माझी लढाई चालू ठेवणार. चालू आहे काय हाताश बिताश होत.
पण हे बघून दुःख होतं की तुमच्याकडे एवढा पैसा येतो कुठला? 50 कोटी 100 कोटी त्याचे 6 म्हणजे जवळजवळ 600 कोटी एवढे पैसे येतात कुठलं? कुठल्या स्कॅम मधून आणता एवढे पैसे? मग असे वर्ष घोटाळे होतात, मग TDRचे घोटाळे होतात, मग तिथे जमिनींचे घोटाळे होतात, आणि मग पैसे रोलिंगला सुरुवात होते. मला काल कानावर आलं पुन्हा रिंग रोडचा मध्ये एवढा त्रास होतो त्या मेगा इंजिनिअरिंग वाल्याला की त्याने आता ते काम सोडण्यात निर्णय घेतला. अशी परिस्थिती. मग मेगा यायला लायकीचाच नव्हता एवढी कामं देण्याच्या, पण दिली तुम्ही. आणि कमीत कमी त्याच्या मागे तर उभे राहा. घेतले ना ऍडव्हान्स सगळीकडनं, मेगाकडनं घेतला ना ऍडव्हान्स. मेगाने पार तुमचे इलेक्शन बॉन्ड पण विकत घेतलेत ना, मग कमीत कमी त्याला संरक्षण द्या. त्याला तुम्हाला एवढं घेऊन जातो आणि दाखवतो कशी मध्ये विकतो.